महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि 1 तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल. जसं आदित्य ठाकरेंनी परवा शिवसेना उभाटाच्या मेळाव्यात मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केलं, काही पुरावे दिले, तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मतचोरी संदर्भात एक खळबळजनक सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती मिळते. नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं, जे आम्ही केलं होतं, की मतं जातात कोठे, मतं गेली कोठे. आणि नक्कीच राज ठाकरे हे त्या संदर्भात काही वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार, बोगस मतदार, मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला. राहुल गांधींनी तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माहिती समोर आणत असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल. आणखी एक विषय होता की जे आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफी आणि अनेक मुद्द्यांसंदर्भात बच्चू कडूंचं, मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली. आज मुंबईत बच्चू कडूंची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा बच्चू कडू जाहीर करतील. दरम्यान जरांगे पाटलांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय, ते स्वतः नागपुरात आहेत. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी बच्चू कडूंची भूमिका आहे. ठीक आहे, बच्चू कडू हे लढवय्ये नेते आहेत. मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून परत गेले. बच्चू कडूंना यश मिळालं 7-12 कोरा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्कीच स्वागत करू. कारण 7-12 कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, की 7-12 कोरा झालाच पाहिजे. यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतो आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहेच. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.